श्वेताच्या सासूने रागात तिच्या वडिलांना शंकररावांना फोन केला आणि म्हणाली, श्वेताचे बाबा, तुमच्या पोरीला माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता घेऊन जा. मला असली सून नको आहे. जर तिला नीट संस्कार शिकवले, घरातली कामं शिकवली तरच ठेवून घेईन, नाहीतर घेऊन जा तुमच्यासोबत आणि कायमची तुमच्याजवळ ठेवून घ्या. मी माझ्या मुलाचे दुसरे लग्न करून देईन. त्याच्यासाठी पोरींची नुसती लाईन लागली आहे. माहीत नाही कसली पोरगी आमच्या गळ्यात बांधली आहे. त्यांचं बोलणं ऐकून शंकरराव म्हणाले, विहीनबाई, असं बोलू नका. मी आत्ता तिकडे येतो आणि श्वेताला समजावून सांगतो. नंतर तिच्याकडून परत कधी चूक होणार नाही. तिला एक संधी द्या. मी लगेच निघतो. असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला आणि गडबडीत मुलीच्या सासरी जायला निघाले. नवऱ्याला असं घाबरलेलं बघून श्वेताची आई आणि तिची बहिणी माया हैराण झाल्या. श्वेताची आई नवऱ्याला थांबवत म्हणाली, अहो काय झालं? अचानक एवढ्या गडबडीत कुठे निघाले आहात? मला पण काहीतरी सांगा. माझी मुलगी कशी आहे? पण त्यांनी बायकोच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. माया तिच्या सासूला सांभाळायला लागली. माया पण घाबरली होती. ती विचार करायला लागली की अचानक तिच्या नंदेच्या घरी असं काय झालं असेल की बाबा एवढ्या गडबडीत तिकडे जायला निघाले आहेत. नक्कीच काहीतरी चुकीचं घडलं असेल. असा विचार करून तिने लगेच तिच्या नवऱ्याला नितीनला फोन केला आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याला पण नंदेच्या घरी जायला सांगितलं. शंकरराव श्वेताच्या घरी पोहोचले. त्यांच्या मागे मागे नितीन पण पोहोचला. दोघांना बघून श्वेताची सासू त्या दोघा बापलेखांवर भडकली आणि म्हणाली, आला या. मला तर हे कळतच नाही की कुठल्या तोंडाने सारखे सारखे माझ्या घरी येत असता. काय शिकवलं आहे तुम्ही तुमच्या मुलीला? ना बोलण्याची पद्धत आहे, नाही तिच्यावर संस्कार आहेत आणि नाही नीट राहण्याची वागण्याची अक्कल. कसे अडाण्यासारखे वाढवून लग्न करून दिलं आहे. आयुष्यभर आमच्या डोक्यावर बसून नाचायला. श्वेताच्या सासूचे बोलणे ऐकून शंकररावांनी खाली मान घातली. नितीनला श्वेताच्या सासूचा खूप राग येत होता. कारण आज पहिल्यांदा तो त्याच्या वडिलांचा एवढा अपमान होताना बघत होता. शेवटी मुलीचा प्रश्न होता. त्यांची मजबुरी होती, म्हणून गपगुमान सगळं ऐकून घ्यायला लागत होतं. तो काही बोलू शकत नव्हता. या जागेवर दुसरं कोणी असतं आणि त्याच्या वडिलांचा एवढा अपमान केला असता तर त्या जागेवरच त्याचं तोंड फोडलं असतं. पण मुलीकडच्या असल्यामुळे सगळं ऐकून घ्यायला लागत होतं. सगळं गपगुमान सहन करायला लागत होतं. श्वेताच्या सासूने एकदाही त्या दोघांना बसायला सांगितलं नाही किंवा नाही पाणी विचारलं. त्यांना बघताच ऐकवायला सुरुवात केली. तिचे वडील बिचारे शांतपणे उभे राहून सगळं ऐकत होते. शेवटी तिचे वडील काहीच बोलत नसलेले बघून तिची सासू भडकली आणि म्हणाली, जाऊन खोलीत भेटा तुमच्या मुलीला आणि समजून सांगा तिला. त्यापेक्षा मी तर बोलत आहे, तिला 2-4 महिने वर्षभर तुमच्याजवळ ठेवून घ्या आणि चांगले संस्कार शिकवा, बोलायला शिकवा. समाजात कसं राहायचं, कसं वागायचं असतं, कसं वावरायचं असतं ते सगळं शिकवा. त्यानंतर मगच आमच्या इथे घेऊन या. मी तुम्हाला 1 वर्षाचा टाईम देत आहे. जर तुमची मुलगी सुधारली तर ठीक, नाहीतर 2 मिनिट पण लागणार नाहीत तिला या घरातून बाहेर काढायला आणि माझ्या मुलाचं दुसरं लग्न करायला. एवढं ऐकताच नितीन रागात काहीतरी बोलायला गेला, पण त्याच्या वडिलांनी त्याचा हात पकडून काही बोलू नको म्हणून सांगितलं. श्वेताची सासू रागात बडबडत तिच्या खोलीत निघून गेली. नितीन आणि त्याचे वडील श्वेताच्या खोलीत तिला भेटायला गेले. श्वेता बिचारी बेडवर पडली होती. भावाला आणि वडिलांना बघून तिला रडायला आलं. उठून बसण्याचा प्रयत्न केला, पण तिला नीट बसता पण येत नव्हतं. तिच्याकडे बघितल्या बघितल्या समजत होतं की ती खूप आजारी आहे. खूप अशक्त दिसत होती. तोंडातून आवाज पण खूप मुश्किलीने येत होता. रडायची पण ताकद राहिली नव्हती तिच्या अंगात. मुलीची अवस्था बघून तिचे वडील मनातून तुटून गेले. त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांनी खूप प्रयत्न केला मुलीसमोर स्वतःला मजबूत ठेवण्याचा, पण वडिलांचे मन होते. नितीनने तिला आधार देऊन उठवून बसवलं. श्वेता एकसारखी रडत होती. ती रडत म्हणाली, बाबा, या सगळ्यात माझी काहीच चूक नाही. हे लोक माणूस नाहीत, राक्षस आहेत. माझी अवस्था बघा. माझ्यात बसायची पण ताकद राहिली नाही. मागच्या 8-10 दिवसांपासून माझ्या अंगात ताप आहे, पण घरात कोणाला काही देणं घेणं नाही.
दवाखान्यात घेऊन जायचं सोडा, पण त्या लोकांनी साधी माझी विचारपूस पण केली नाही. आणि विनोद तर सगळे त्यांच्या आईचं ऐकत असतात. त्यांना तर काहीच फरक पडत नाही. बायको जगली काय किंवा मेली काय, फक्त सगळ्यांना कामाशी मतलब आहे. मी दिवसभर काम केलं तर हे लोक खुश असतात, पण आजारी असल्यामुळे मला नीट उठता पण येत नाही. काम करायची तर लांबची गोष्ट. त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत मी खूप वाईट ठरले आहे. सगळ्यांना असंच वाटत आहे की मी नाटक करत आहे. बाबा, मला या घरात राहायचं नाही. या घरातले अत्याचार सहन करून मी मरून जाईन. प्लीज बाबा, मला इथून घेऊन चला. मी तुमच्या पाया पडते. मुलीचं बोलणं ऐकून तिचे वडील म्हणाले, हो बाळा, तू काळजी करू नकोस. मी तुला आपल्या घरी घेऊन जातो. पण तू मला एक गोष्ट सांग, मी तुला माझ्यासोबत घेऊन गेलो तरी किती दिवस ठेवून घेऊ शकतो? 1 महिना, 2 महिने? शेवटी तुला परत याच घरी येऊन राहायला लागणार आहे. त्यापेक्षा हे चांगलं आहे, तू स्वतः गोष्टी सांभाळून घेण्याचा प्रयत्न कर. स्वतःला सांभाळून या घरातल्या लोकांशी जुळून घेण्याचा प्रयत्न कर. जरी मी आत्ता तुला माझ्यासोबत घेऊन गेलो तर गोष्टी अजूनच बिघडतील. तुझी सासू सारखी सारखी तुझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची धमकी देत आहे. जर मी तुला घेऊन गेलो तर काय माहीत, ते लोक रागात येऊन तुला घटस्फोटाचे पेपर पाठवून देतील. खूप वाईट होईल बाळा. आमची खूप बेइज्जती होईल. आम्ही गावात कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. त्यानंतर तुझं आयुष्य पण नरक होऊन जाईल. वडिलांचे बोलणे ऐकून नितीन रागात म्हणाला, बाबा, यापेक्षा अजून काय आयुष्य नरक व्हायचं राहिलं आहे? तुम्हाला अजून पण दिसत नाही का तिची अवस्था? त्याचे वडील म्हणाले, नितीन, मला माहीत आहे तुला खूप राग येत आहे. तुझं तरुण रक्त आहे, त्यामुळे उसळणारच. पण यावेळेला रागात नाही तर शांत राहून गोष्टी सांभाळायला पाहिजेत. श्वेता बाळा, आत्ता तू आजारी आहेस, मला समजत आहे. पण तू हा विचार का करत नाहीस? आता या तापलेल्या वातावरणात जर मी तुला माझ्यासोबत घेऊन गेलो तर येणारे पुढचे दिवस खूप वाईट असतील. बाळा, आत्ता जसा मी विचार करत आहे, कदाचित तुला ते समजणार नाही. त्यापेक्षा आपण एक काम करू. मी इथे थांबतो. तू तुझ्या भावासोबत नितीनसोबत दवाखान्यात जा. चांगली भारीतली औषधं घेऊन ये. औषधं खाऊन जेव्हा तू ठीक होशील त्यानंतर सगळं काही ठीक होईल. वडिलांचे बोलणे ऐकून श्वेता म्हणाली, बाबा, तुम्हाला असं वाटत आहे का की मी आजारी आहे म्हणून माझ्यासोबत असं वागत आहेत? पण असं नाही बाबा. जरी मी आजारी नसते तरी पूर्ण दिवस मी घरातलं काम करत असते, तरी पण माझ्यासोबत असंच होत असतं. या घरात काडीची पण किंमत नाही. मला जरा पण इज्जत देत नाहीत. कामवाली बनवून ठेवलं आहे. मला या घरात अजिबात राहायचं नाही. श्वेताचे बोलणे ऐकून तिचे बाबा म्हणाले, ठीक आहे बाळा, मी तुला घेऊन जातो. पण तूच सांग, तू किती दिवस माहेरी राहणार आहेस? तुला परत याच घरी यायचं आहे. बाळा, आपण अशा समाजात राहतो जिथे मुलीचं लग्न करून तिची पाठवणी करतात, पण सासरी तिला मरेपर्यंत राहायचं असतं. आपण जर समाजाच्या विरोधात चालायला लागलो तर ते लोक आपलं जगणं मुश्किल करून ठेवतील. माझ्या संस्कारांवर, माझ्या शिकवणीवर बोटं दाखवायला लागतील. श्वेताने तिच्या वडिलांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या वडिलांनी समाजाची भीती घालून तिला डॉक्टरांकडे दाखवून आणलं आणि त्यांच्या घरी परत आले. त्यांना घरी आलेले बघून त्यांच्या बायकोने त्यांना घाबरून विचारले, अहो काय झालं? माझी मुलगी कशी आहे? तुम्ही लोक एवढ्या गडबडीत का गेला होता? सगळं ठीक तर आहे ना? तुम्ही आमचा फोन का उचलत नव्हता? हे ऐकून शंकरराव म्हणाले, काय करू मालकीनबाई, मुलीचा बाप आहे मी, त्यामुळे मजबूर आहे. मुलीच्या त्रासात पण मी तिच्यासोबत उभा राहू शकत नाही. असं म्हणत त्यांनी बायकोला घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्यांची सून माया पण बाजूला उभी राहून सगळं बोलणं ऐकत होती. श्वेताची कहाणी ऐकून तिला तिच्या सासऱ्यांचा खूप राग आला की अशा कठीण काळात ते समाजाच्या भीतीने त्यांच्या मुलीला तिथेच सोडून निघून आले. त्यांच्यासमोर तर ती काही बोलू शकली नाही, पण रागात नवऱ्याजवळ गेली आणि म्हणाली, नितीन, बाबांचे वागणे तर मला समजते, कारण त्यांचे विचार जुन्या काळातले आहेत. त्यांना समाजाची भीती आहे. पण तुम्ही तरी त्यांना तुमच्यासोबत घेऊन यायचं होतं ना? नितीन म्हणाला,
माया, तुला काय वाटतं? मला श्वेताला घेऊन यायचं नव्हतं का? माझ्या हातात असतं तर मी तिला लगेच तिथून घेऊन आलो असतो. पण मी बाबांच्या पुढे मजबूर होतो. तिथे पण मी बाबांना खूप समजून सांगायचा प्रयत्न केला. वाटेत पण समजून सांगितलं. पण ते अजिबात ऐकूनच घेत नाहीत. मी तिच्या सासूला काही बोलायला गेलो तर मला बोलून पण दिलं नव्हतं. नवऱ्याचं बोलणं ऐकून मायाने श्वेताला फोन केला. वहिनीचा आवाज ऐकून श्वेता रडायला लागली आणि रडत म्हणाली, वहिनी, माझ्यात तर बोलण्याची पण ताकद उरली नाही. मी काही बोलू शकत नाही, असं म्हणत तिने फोन ठेवून दिला. श्वेताचा आवाज ऐकून मायाच्या डोळ्यात पाणी आलं. माया म्हणाली, श्वेताताईंचा आवाज किती कमजोर वाटत आहे. श्वेता आणि माया चांगल्या मैत्रिणी होत्या. मायाला कधीच तिच्या सासरी कुठलाच त्रास होत नव्हता, कारण तिचे सासू सासरे खूप साधे होते. त्यांनी कधीच मायाला त्यांची सून मानले नव्हते. कायम ते तिला मुलगी मानत होते. त्यांचं छोटंसं पण सुखी कुटुंब होतं. श्वेताला सासर चांगलं मिळालं नव्हतं. सगळ्यांचेच नशीब मायासारखे चांगले नसते. श्वेताच्या सासूचे बोलणे ऐकून श्वेताचे वडील घाबरत असायचे. त्यांच्या तोंडातून सारखे सारखे मुलाच्या दुसऱ्या लग्नाबद्दल ऐकून शंकररावांना खूप टेन्शन येत होतं. श्वेताचे वडील खरंच खूप साधे होते. पोलीस, कोर्ट कचेरीच्या नादी ते लागत नव्हते. त्यामुळे ते श्वेताच्या सासूचे सगळे बोलणे मान्य करत असायचे, म्हणजे त्यांच्या मुलीला त्रास होऊ नये. शंकरराव जेवढे वाकत गेले, श्वेताची सासू त्यांना तेवढंच वाकवत असायची. पण आज मायाला तिच्या सासऱ्यांचा खूप राग आला होता. सासऱ्यांना न सांगता माया तिच्या नवऱ्याला जबरदस्ती घेऊन नंदेच्या सासरी गेली आणि श्वेताला घेऊन सरळ दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी तिला तिथे ॲडमिट करून घेतलं. तिच्या टेस्ट केल्या. रिपोर्ट आल्यावर समजलं की तिला मलेरिया आणि टायफॉईड दोन्हीची लक्षणं दिसून आली. श्वेता खूपच अशक्त झाली होती. मागच्या काही दिवसांपासून खायला प्यायला नीट न मिळाल्यामुळे ती खूप अशक्त झाली होती आणि आजारपणासोबत लढण्याचीही तिच्या अंगात शक्ती उरली नव्हती. नंदेला ॲडमिट करून मायाने घरी फोन करून तिच्या सासूला सगळं सांगितलं. मुलीच्या तब्येतीबद्दल ऐकून तिचे आई बाबा लगेच तिला बघायला दवाखान्यात आले. मुलीची वाईट अवस्था बघून तिची आई रडायला लागली. मायाने सासूला सांभाळत सगळं सांगितलं की ती कशी श्वेताच्या सासरी गेली आणि तिला घेऊन आली ते सांगितलं. पण ती गेली त्यावेळी त्यांच्या घरात कोणीच नव्हतं. हे ऐकून तिचे सासरे म्हणाले, माया, तू हे काय केलंस? तू गोष्टी अजूनच वाढवल्या आहेस. आता तूच सांग, तिच्या सासूला जर समजलं तर त्या किती भडकतील. तू सगळं बरबाद केलंस. माया म्हणाली, नाही बाबा, मी काहीच चुकीचं केलं नाही. मी जे केलं ते बरोबर आहे. तिचे सासरे म्हणाले, माया, तू कधीपासून असा विचार न करता वागायला लागले आहेस? आता सगळ्यांच्या प्रश्नांना मलाच उत्तरं द्यायला लागतील. असं म्हणत त्यांनी लगेच त्यांच्या जावयाला, विनोदला आणि मुलीच्या सासूला फोन केला. तिच्या सासूला जसं समजलं की त्यांची सून दवाखान्यात ॲडमिट आहे, तशी तिची सासू म्हणाली, ठीक आहे श्वेताचे बाबा, होऊ द्या तुमच्या मनासारखं. तुम्ही लोक तर तिच्याजवळ आहातच, मग आमची काय गरज आहे? आईबापापेक्षा जास्त आम्ही काळजी नाही घेऊ शकत. आता जर घेऊन गेलाच आहात तर पूर्णपणे ठीक झाल्यावर मगच आणून सोडा, असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. श्वेता 4-5 दिवस दवाखान्यात होती, पण एकदाही तिची सासू तिला भेटायला आली नाही. विनोद आला, पण तिच्या तब्येतीची विचारपूस करण्याऐवजी तिला 4 गोष्टी सुनावत म्हणाला, श्वेता, माहीत आहे तुझी तब्येत ठीक नव्हती. आम्ही तुझ्यावर उपचार करत नव्हतो, म्हणून काय बापाला आणि भावाला बोलून त्यांच्यासोबत निघून आलीस? समाजात तू आमचं नाक कापलं आहेस. लोक काय विचार करतील आमच्याबद्दल, की आम्ही सुनेची नीट काळजी घेत नाही? एकतर बिचारी श्वेता आजारी होती आणि नवऱ्याच्या टोमण्याला उत्तर देण्याची तिच्यात हिंमत नव्हती. ती फक्त भरल्या डोळ्यांनी नवऱ्याकडे बघत होती. तेवढ्यात मागून तिची वहिनी म्हणाली, विनोद भाऊजी, तुम्ही हे काय बोलत आहात? श्वेता तुमची बायको आहे. कमीत कमी तुम्ही तरी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या मागच्या कितीतरी दिवसांपासून आजारी आहेत. तुम्हाला त्यांची अवस्था एकदाही दिसली नाही का? जेव्हा आम्ही त्यांना दवाखान्यात आणून ॲडमिट केलं
तर उलट तुम्हीच त्यांना टोमणे मारत आहात की बापाला आणि भावाला बोलून निघून आलीस. जर तुम्ही अगोदरच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन आला असता तर आज ही वेळच आली नसती. मायाच्या तोंडून एवढं सगळं ऐकून विनोद रागात बायकोकडे डोळे मोठे करून बघायला लागला. त्याला त्याचा खूप अपमान झाल्यासारखा वाटत होता. शेवटी तो या घरातला जावई होता आणि जावयाच्या समोर कोणी तोंड कसं काय उघडू शकतं. जावयाला तर सासरी देवासारखा मान असतो. जावई नावाचा गर्व विनोदमध्ये खूप भरलेला होता. त्याची अशी इच्छा होती की सासरी त्याची सगळ्यांनी पूजा करावी, त्याला मानसन्मान द्यावा. त्याच्यासमोर बोलण्याची किंवा त्याच्यातल्या चुका काढण्याची कुणाची हिंमत असायला नको. पण माया तर बोलली होती, त्यामुळे विनोदला तो त्याचा अपमान वाटत होता. त्यामुळे रागात बायकोकडे बघत तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर शंकरराव सुनेला म्हणाले, माया जरा कमी बोलत जा, आजकाल तू खूप बोलायला लागली आहेस. तो आपल्या घरचा जावई आहे, तुला माहीत आहे ना. माया म्हणाली, हो बाबा, मला माहीत आहे ते आपल्या घरचे जावई आहेत, पण देव नाहीत, ते पण माणूस आहेत. आणि जर त्यांना त्यांच्या इज्जतीची जर एवढीच काळजी असती तर गोष्टी आज इथपर्यंत पोहोचल्या नसत्या. श्वेताला दवाखान्यातून घेऊन तिची वहिनी आणि बाबा घरी आले. मायाने घरी आल्यावर तिची खूप काळजी घेतली. चांगले खाणेपिणे, चांगले वातावरण, यामुळे श्वेता लवकर बरी झाली. हळूहळू 1 महिना झाला. पण या काळात तिच्या सासरच्या कोणीही फोन करून तिच्याबद्दल विचारले नव्हते. तिच्या नवऱ्याने पण तिची विचारपूस केली नव्हती. उलट शंकरराव 2-4 दिवसांनी तिच्या सासरच्या लोकांची विचारपूस करत असायचे. हळूहळू 2 महिने होऊन गेले. त्यानंतर एक दिवस तिच्या सासूचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, श्वेताचे बाबा, आता काही आयुष्यभर तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या जवळ ठेवून घेणार आहात का? तुमच्या मुलीच्या काही जबाबदाऱ्या आहेत का नाही? का अजूनपर्यंत तिचे आजारपण संपलं नाही? हे ऐकून शंकरराव म्हणाले, अहो ताई, असं काहीच नाही. श्वेता आता चांगली झाली आहे. तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घेऊन जाऊ शकता. श्वेताची सासू म्हणाली, घेऊन जाऊ शकता याचा काय अर्थ आहे? जसे घेऊन गेला होता तशी तिला परत आणून सोडा. आमच्या घरात कोणी मोकळं बसलेलं नाही. त्यावेळी फोन स्पीकरवर होता. एवढा ऐकताच मायाने फोन घेतला आणि म्हणाली, काकू, श्वेताताई अजून पूर्णपणे ठीक झाल्या नाहीत. आणि दुसरी गोष्ट, श्वेताताई तुमच्या घरची सून आहे. जर तुमची घेऊन जायची इच्छा असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. श्वेताताई आमच्या घरची मुलगी आहे, म्हणून आम्ही त्यांना घेऊन आलो होतो. पण तुम्हाला जर तुमच्या सुनेला घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. आमच्या इथे मुलींना सासरी सोडण्याची पद्धत नाही. हे ऐकून श्वेताची सासू म्हणाली, हे बघ माया, मला माहीत आहे तू खूप चालाक आहेस, पण माझ्यासमोर जास्त बोलू नकोस. जर घरी आणून सोडली तर ठीक, नाहीतर कायमची तुमच्याजवळ ठेवून घ्या. आम्हाला तिची गरज नाही. हे ऐकून माया म्हणाली, काकू, तुम्हाला त्यांची गरज नाही ना, तर ठीक आहे, पण आम्हाला तर त्यांची खूप गरज आहे. तुम्हाला गरज असली तर घेऊन जा, आम्ही त्यांना आणून सोडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सारखी सारखी धमकी द्यायची सोडून द्या. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अशी सारखी धमकी दिल्यावर आम्ही घाबरून जाऊ? आमचे बाबा खूप साधेभोळे आहेत, त्यांना तुम्ही घाबरवू शकता, पण आम्हाला नाही. बाबांना पोलीस कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडायचं नाही, पण आम्ही त्यांच्यासारखे नाही. माझे बाबा पोलीसमध्ये आहेत, तुम्हाला तर माहीतच असेल ना. मला फक्त एकदा त्यांच्याशी बोलावं लागेल, मला तर कुठे जायला पण लागणार नाही. आणि राहिली गोष्ट तुमच्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाची, तर करा तुमच्या मुलाचं दुसरं लग्न. मी पण बघते तुम्ही तुमच्या मुलाचे दुसरे लग्न कसे करता ते. एवढं सोपं असतं का दुसरे लग्न करणं? आज पहिल्यांदा माया श्वेताच्या सासूसोबत बोलली होती. शंकरराव मायावर चिडलेले बघून माया फोन घेऊन तिच्या खोलीत पळून गेली आणि आतून दार बंद करून घेतलं. नंदेच्या सासूला खूप सुनावलं. माया म्हणाली, पोलीस कोर्ट कचेरीच्या सारख्या धमक्या देत असताना काकू तुम्ही? तर मी स्पष्ट शब्दात सांगते, इथून पुढे परत जर श्वेताताईंची हालत अशी झाली
त्यांना दुःख झालं, कुठला त्रास झाला तर लक्षात ठेवा, मला 2 मिनिटं पण लागणार नाहीत माझ्या बाबांना सगळं सांगायला. मग त्यानंतर तुमची आणि तुमच्या मुलाची काय अवस्था होईल याचा विचार तुम्हीच करा. माझे सासू सासरे खूप साधेभोळे आहेत, पण मी नाही. मी एका पोलिसाची मुलगी आहे. सगळे नियम कायदे मला चांगलेच माहीत आहेत. मला फक्त एक फोन करण्याची गरज आहे. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला तुमच्या सुनेला मानाने इज्जतीने घरी घेऊन जायचं आहे का, तुम्हा लोकांना जेलमध्ये जायचं आहे. असं म्हणत मायाने फोन ठेवून दिला. आज पहिल्यांदा श्वेताच्या सासूला बरोबरीचं कोणीतरी भेटलं होतं. पहिल्यांदा त्यांना भीती वाटली होती. त्या घाबरल्या होत्या. त्या मनात विचार करायला लागल्या की श्वेताची बहिणी माया नॉर्मल समजून सांगताना जर अशी बोलत असेल तर माहीत नाही ती रागात काय करून बसेल. आणि तसेही तिचे वडील पोलीस आहेत. मग ते लोक काहीही करू शकतात. खरंच मला आणि माझ्या मुलाला तुरुंगात पाठवलं तर? मला तर असं वाटलं होतं की ती पण तिच्या सासू सासऱ्यांच्या सारखी साधी भोळी असेल, पण ती तर खूप चालाक निघाली. सारखी पोलिसांची धमकी देत आहे. ती पोलिसांची मुलगी आहे म्हणजे सगळे कायदे तिला माहीत असणार. तिच्या बोलण्यात येऊन जर खरंच तिचा बाप माझ्या घरी आला तर? हा विचार करूनच श्वेताची सासू घाबरून गेली. त्यांचे हातपाय थरथरायला लागले. श्वेताच्या सासूने थोड्या वेळाने फोन केला आणि शंकररावांना खूप आदराने म्हणाल्या, श्वेताचे बाबा, 2 दिवसांनी मी कुणाला तरी सुनबाईला घ्यायला पाठवते. तुम्ही तिच्या पाठवणीची तयारी करा. तुम्ही लोक काळजी करू नका. तिला इथे कुठल्या गोष्टीचा त्रास होणार नाही. तिला दुःख होणार नाही. इथे आम्ही लोक तिची चांगली काळजी घेऊ. पहिल्यांदा श्वेताच्या सासूच्या तोंडातून प्रेमाचे, आपुलकीचे बोलणे ऐकून शंकररावांच्या डोळ्यात पाणी आलं. आनंदात त्यांनी बायकोकडे बघितलं. आज घरात सगळे खूप खुश होते. पण मायाच्या चेहऱ्यावर हसू काहीतरी वेगळंच होतं. अचानक कुत्र्याचे शेपूट सरळ कसे काय झाले यामागचे खरे कारण तिला एकटीलाच माहीत होतं. ती श्वेताच्या सासूच्या अवस्थेची कल्पना करूनच गालातल्या गालात हसत होती. आता तिला पूर्ण विश्वास होता की तिच्या नंदेची सासू तिच्यासोबत काही चुकीचं करणार नाही.